हा छोटासा डायोड खराब झाला तर काय होतं, सर्किट पूर्णपणे बंद होतं. पण हा डायोड खराब झालाय किंवा शॉर्ट झालाय हा कसा ओळखणार, चला जाणून घेऊयात. एक नॉर्मल डायोड काम काय करतो, एनोड टू कॅथोड ला करंटला प्रवाहित करतो. म्हणजेच काय आहे तर एका दिशेने त्याला जाऊ देतो. आता तुम्हाला हा डायोड चेक करायचा आहे तो शॉर्ट आहे की नाही, तर काय करावं लागेल, पहिल्यांदा तुम्हाला मल्टीमीटरला कंटिन्युटी मोड किंवा डायोड मोडला ठेवा. त्यानंतर रेड प्रोब एनोडला, ब्लॅक प्रोब कॅथोडला लावा. जर बीप आवाज आला तर काय होणार आहे, तो ठीक आहे, आणि जर उलट केलं तर आवाज येणार नाहीये. आता प्रोब्स उलटे करा, दोन्ही बाजूने जर बीप आला तर डायोड काय झाला आहे तर शॉर्ट झालाय. तो काय करतोय त्या कंडिशनला वायर सारखं काम करतोय, त्यामुळे काय सप्लाय शॉर्ट होतो. तसेच अजून एक पद्धतीने बघू शकता, एका बाजूला तुम्हाला बीप आणि दुसऱ्या बाजूला सायलेन्स आलं, म्हणजे एनोड टू कॅथोड बीप आणि कॅथोड टू एनोड जर सायलेन्स आलं तर तो काय डायोड ओके आहे. जर दोन्ही बाजूला जर बीप आला तर डायोड काय आहे खराब. असे इलेक्ट्रॉनिक टिप्स पाहण्यासाठी तेजास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.